जालन्यातील अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गोंदी गावातील सिद्धेश्वर पॉइंट परिसरात अवैध वाळू उत्खननाची माहिती मिळाल्यानंतर महसूल पथक कारवाईसाठी तिथे पोहोचले होते. याच वेळी 10 ते 11 हायवा आणि 2 ते 3 लोडरच्या सहाय्याने वाळू उत्खनन सुरू असल्याचं आढळलं. पथकाने वाहन आडवं लावून हायवा अडवण्याचा प्रयत्न केला असता वाळू माफियांनी कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केलाय. अधिक माहिती जाणून घेऊयात अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्याकडून. साधारण 7च्या सुमारास आम्ही सिद्धेश्वर पॉईंट गोंदी येथे गोपनीय माहिती मिळालेल्या अनुषंगाने आम्ही मी आणि आमचे 2 महसूल सेवक 3 तलाठी अशी आम्ही टीम करून साधारण 7च्या सुमारास इथे पोहोचलो. तर इथं आल्यानंतर आम्हाला आढळले की जवळपास 10-11 हेवा आणि 2-3 लोडरच्या साह्याने उत्खनन जे आहे ते रेतीचं सुरू होतं. तर त्याच्यानंतर आम्ही तिथून आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आम्ही त्यांनी पळून जाऊ नये म्हणून जो मुख्य रस्ता होता त्याच्यावरती आम्ही आमची गाडी जी खाजगी वाहन होतं आम्ही आणलेलं तर ते आम्ही तिथं उभं केलं होतं. परंतु त्यांचे मालक आले, त्याच्यानंतर बरेच लोक जमा झाले. त्यांचे गाड्यांचे मालक आल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरांना जे आहे ते प्रोत्साहन देऊन गाडीला धडक देऊन तसंच आमच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालून गाड्या पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास साधारण 5 गाड्या 2-3 लोडर जे आहेत ते त्यांनी पळवून नेले. परंतु त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी आल्यानंतर साधारण आम्ही 5 हायवा ज्या आहेत त्या आम्ही ताब्यात घेऊ शकलो आणि ते आम्ही पोलीस स्टेशनला जे आहे ते जमा केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आता कारवाई चालू आहे. आम्हाला अशी माहिती मिळत आहे की तुमच्यावर हल्ला झालेला आहे, तर तुम्ही याबद्दल काय? आम्ही ज्या वेळेला गाडी अडवण्याचा प्रयत्न केला ते पळवून घेऊन जात असताना, तर त्याच्या एका व्यक्तीने माझ्यावरती हल्ला केला आणि त्याच वेळेला आमचे जे महसूल सेवक आहेत सोमनाथ सरपळे, तर त्यांनी त्याला विरोध करून त्यांनी माझा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीमध्ये त्यांनी थोडे जखमी झालेले आहेत. संबंधित व्यक्तीचं नाव निष्पन्न झालं आहे का? तपास चालू आहे. नाव निष्पन्न नाही झालेलं अजून. आपण पोलीस तक्रार देणार आहोत, त्याच्या अनुषंगाने पोलीस कारवाई करत आहेत. सर, मला एक सांगा, आपण ही कारवाई एवढी मोठी कारवाई करत आहात, आपण पोलिसांना सोबत घेतली नव्हती? आम्ही पोलिसांना इथं पोहोचल्यानंतर कॉल केलेला होता. परंतु इथं मोठ्या प्रमाणात जे आहे ते उत्खनन करणारे बरेच व्यक्ती होते. आम्हाला असा अंदाज नव्हता की एवढे व्यक्ती असतील. परंतु आमच्या अपेक्षेपेक्षा बरेच इथं मोठ्या प्रमाणात गाड्या असतील किंवा उत्खनन होत होतं. त्याच्यामुळे आम्हाला जसा अंदाज आला तसा आम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट केलेला, परंतु पोलीस येईपर्यंत जे आहे ते या सर्व घटना घडल्या. या झटापटीत कोणाला दुःखद म्हणजे हानी वगैरे काय झालेली? आमचे जे महसूल सेवक आहेत तर ते थोडे जखमी झालेले आहेत. आता तुम्ही या वाळू माफिया अंतर्गत कारवाई करणार? आता जेवढे शक्य आहे स्ट्रिंजंट ऍक्शन आपण घेणार आहोत. तसं कलेक्टर मॅडमची सरांनी पण तसं बोलणं झालेलं आहे. जेवढे शक्य आहेत आपल्याला तपास करून जेवढे कोणत्या कलमाखाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता येतील तेवढे आपण करणार आहोत. दरम्यान वाहन अडवण्याचा प्रयत्न करत असताना एका व्यक्तीने तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महसूल सेवक सोमनाथ सरपाळे यांनी मध्यस्थी करून तहसीलदारांचा बचाव केलाय. मात्र या झटापटीत सरपाळे यांना मुक्का मार लागून ते जखमी झालेत. महसूल पथकाने 5 हायवा ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा केला, तर 5 हायवा आणि 3 लोडर घेऊन माफिया घटनास्थळावरून फरार झाले. आम्ही त्यांना हाडकाव केला की पळून घेऊन जाऊ नका, पण त्यांनी आमच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक जण आला, त्यांनी तहसीलदार साहेबाला मारहाण चालू केली. मग त्या बचावासाठी मी मध्ये घुसलो, त्यांना पकडलं. पण त्या झटापटीत मी खाली पडलो आणि तोही खाली पडला. माझ्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे. पायांना थोडंसं मुक्का मार लागलेला आहे. ते 3 जण होते, पण तहसीलदार साहेबाला मारहाण करण्याला एकच व्यक्ती होता त्याच्यातला. काही नाव वगैरे काय? तपास चालू आहे. पोलीस यंत्रणा त्यांचं नाव कळवते.